रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ 28 जुलै 2025 रोजी पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे। श्रावण हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो। या महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाच्या तुलनेमध्ये श्रावण सोमवार हा खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण की हा दिवस भगवान महादेवांना समर्पित आहे आणि म्हणून आपण या श्रावण महिन्यातील सोमवार व्रत करून उपवास करून भक्तिभावाने महादेवांची पूजा करत असतो, जेणेकरून भगवान महादेव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल। या श्रावण महिन्यामध्ये पृथ्वीवरती शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं, कारण की या महिन्यामध्ये भगवान महादेव हे त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात। सर्व महिन्यामध्ये श्रावण महिना हा श्रेष्ठ असतो आणि जो व्यक्ती भक्तिभावाने व्रत करून महादेवांची पूजा करतो त्या व्यक्तीवरती महादेव प्रसन्न होतात आणि भगवान महादेव हे अतिशय भोळे देवता आहेत। ते भक्तांच्या प्रत्येक हाकेला धावून येत असतात आणि म्हणूनच प्रत्येक जण या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवांची भक्तिभावाने पूजा अर्चना करत असते, सेवा उपासना करत असतात, काही जण उपाय करत असतात। तर ज्या प्रकारे श्रावण महिना हा अतिशय पवित्र मानला जातो, तितकंच पवित्र आपलं शरीर देखील असावं, आपलं मन देखील तेवढंच पवित्र असावं आणि म्हणून या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात। या श्रावण महिन्यामध्ये पहिल्या सोमवारच्या अगोदर अनेक गावागावातून लोक हे कावड घेऊन पवित्र गंगेवरती जात असतात आणि तिथे स्नान करून ते गंगेचं पाणी घेऊन जे आहे तर ते आपल्या घरी घेऊन येत असतात। घरी आल्यानंतर संपूर्ण श्रावण महिना ते गंगेचं पाणी आहे तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करत असतात। तसेच हे गंगेचं पाणी जे आहे तर ते शिवलिंगावरती सुद्धा अर्पण करतात आणि या गंगेच्या पाण्याला गंगाजल असं म्हटलं जातं, परंतु आपल्याला सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि एखादी पवित्र नदी किंवा गंगा तीर्थक्षेत्र हे आपल्या जवळपास नसते आणि म्हणून देखील आपल्याला ते पवित्र स्नान करणं शक्य होत नाही, गंगा स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून आपल्या घरच्या घरीच आपण श्रावण महिन्यातील सोमवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे। ही वस्तू टाकल्याने आपल्यामध्ये असणारी सर्व दोष, नकारात्मकता, आपल्या मागे असणाऱ्या अडचणी, आपल्या जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल, पण तुमच्या कुटुंबावर कधीच वाईट वेळ येणार नाही, संकट येणार नाही, तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत राहील, उद्योग व्यवसाय हा चांगला चालू लागेल। तर अशी कोणती वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला 28 जुलैला म्हणजेच पहिल्या श्रावण सोमवारी, श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावण सोमवारी करायचा आहे। हा उपाय जर आहे तर तो घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे, म्हणजे ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती वस्तू प्रत्येकाने आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे। तुमच्या घरामध्ये कितीही लहानातली लहान मुलं असतील किंवा मोठ्यातील मोठी व्यक्ती असेल, सर्वांनी या वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत। या सर्व श्रावण महिन्यामध्ये पहिल्या सोमवारी नागचतुर्थीचा उपवास सुद्धा आहे, म्हणजे 29 जुलैला नागपंचमी हा सण साजरा केला जाणार आहे। नागपंचमीचा उपवास अनेक स्त्रिया आपल्या भावासाठी करत असतात आणि म्हणून बघा, तुम्हाला जे व्रत आहे तर ते सोमवारीच करायचं असतं, म्हणून दोन शुभ संयोग जे आहेत तर ते एकत्रित जुळून आलेले आहे, त्यामुळे या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं आणि म्हणून तुम्हाला या दिवशी या वस्तू टाकून स्नान जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे। आता हे पवित्र स्नान करण्यासाठी आपल्याला या सोमवारच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती लवकर उठायचं आहे। हे स्नान जे आहे तर ते आपल्याला आधी ब्रह्ममुहूर्तावरतीच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे, कारण की या वेळेला देवी देवता देखील स्नान करत असतात, त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण स्नान केलं तर आपल्या स्नानाचा आपल्याला दुप्पट पटीने फळ मिळत असते। तर तुम्ही या सोमवारच्या दिवशी 4:30 वाजल्यापासून ते 5:30 वाजेपर्यंत स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। त्यांना शक्य नाही त्यांनी तुम्ही
स्नान करणार आहे तेव्हा या वस्तू तुम्हाला आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. कारण की पहा, काही दिवसांचा महत्त्व हे खूप जास्त असतं आणि ते तुमच्या पूर्ण प्रगतीवरती या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तो आवर्जून करायचा आहे. बऱ्याच वेळा कष्ट, मेहनत, तडजोड करून देखील आपली इच्छा पूर्ण होत नाही आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळवण्यासाठी, आपली प्रत्येक इच्छा, मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा असतो. तसेच आपल्या जीवनामध्ये भरपूर पैसा, संपत्ती, यश मिळावं, भरभरून प्रगती व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. माता लक्ष्मी, भगवान कुबेर, भगवान शिव यांची कृपादृष्टी आपल्यावरती व्हावी असं आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये वाटत असतं. आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, आपल्या कष्टाला, मेहनतीला भरभरून यश मिळावं यासाठी हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर तो खूप प्रभावी मानला जातो. बऱ्याच वेळा काय होतं, आपण अगदी प्रामाणिकपणे मेहनत करत असतो परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही, आपल्याकडे पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो आपल्याकडे टिकत नाही. काही ना काही कारणाने पैसा हा पुन्हा निघून जातो, आपल्या कष्टाला यश मिळत नाही, आपले कष्ट हे व्यर्थ जातात आणि म्हणूनच तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रू हा गुपित असेल, शत्रूचं नाव तुम्हाला माहीत नाही किंवा तुम्हाला शत्रूचं नाव माहीत आहे परंतु हा शत्रू तुमच्यावरती गुप्त वार करत असेल, शत्रूमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी येत असतील, त्या शत्रूमुळे तुमची प्रगती थांबत असेल, बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूला बरीच जळीव प्रवृत्तीची व्यक्ती राहत असतात, आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट असे विचार असतात. तर हे कसं, आपलं वाईट कसं होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात आणि म्हणूनच यांसारख्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी हे श्रावण महिन्यामध्ये स्नान अत्यंत प्रभावी मानलं जातं. आता हे स्नान करण्यासाठी आपल्याला या श्रावण महिन्यातील सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीचं पाणी काढायचं आहे. शक्य असेल तर कोमट पाणी घ्या, नसेल तर तुम्ही गरम पाणी घेतलं तरी चालेल. या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे दूध. दूध गाईचं कच्चं असावं, ते तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. कच्चं दूध म्हणजे गरम न केलेलं, न तापवलेलं दूध तुम्हाला 1 चमचाभर टाकायचं आहे. या दिवशी दुधाने स्नान केल्याने आपलं शरीर हे पवित्र होत असतं, शरीराचे शुद्धीकरण होत असतात आणि म्हणून 1 चमचाभर दूध तुम्हाला टाकायचं आहे. यानंतरची पुढची वस्तू आहे ते म्हणजे गंगेचं पाणी म्हणजेच गंगाजल. जर तुमच्याकडे एखाद्या पवित्र नदीचं पाणी असेल, गंगेचं पाणी असेल तर ते थोडंसं पाणी तुम्हाला आंघोळीच्या पाणीमध्ये टाकायचं आहे. गंगाजल नसेल तर बघा, जिथे पूजा साहित्य मिळते तिथे गंगाजलाची बॉटल देखील मिळते, ती तुम्ही आणून ठेवा आणि प्रत्येक श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी तुम्हाला गंगाजल टाकून स्नान केलं तरीही चालेल. सोमवारच्या दिवशी तुम्हाला गंगाजल टाकून स्नान करायचं आहे. त्यामुळे देखील आपलं शरीर जे आहे तर ते शुद्धी होतं, शुद्धीकरण होतं. आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे, काही दोष आपल्या घराला लागलेले आहेत, आपल्याला लागलेले आहे, त्याचा आपल्याला त्रास होत आहे, यासारख्या समस्या आहे तर त्या दूर होतात. त्यानंतरची तिसरी वस्तू आहे ते म्हणजे बेलपत्र. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की बेलपत्र हे भगवान महादेवांना अत्यंत प्रिय आहे आणि बेलपत्राशिवाय त्याची पूजा देखील पूर्ण होत नाही. म्हणून या दिवशी 1 बेलपत्र तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. यामुळे भगवान महादेवांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो, आपल्यावरती प्राप्त होत असतो. या 3 वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. स्नान करत असताना तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. स्नान करून झाल्यानंतर आपण जे बेलपत्र अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं होतं ते काढून घ्यायचं आहे, साईडला तुम्हाला ठेवायचं आहे आणि ते निर्माल्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे. बाथरूममध्ये तसंच पडलेलं राहून देऊ नका. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायचे, वातावरण प्रसन्न करायचं आहे. देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती अभिषेक करा. दुधाने, दह्याने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करा. शिवलिंगावरती तुम्हाला बघा भस्म लावायचं आहे. त्याचबरोबर बेलपत्र, पांढरी फुलं, शमीची पत्र, धोत्र्याची फुलं तुम्हाला अर्पण करायचे आहे. तसेच तुमच्या घराजवळ जर महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला आवर्जून या ज्या वस्तू आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत.
तुम्हाला बघा एक तांब्याचा कलश घ्या, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी, थोडंसं दूध, दही आणि मध एकत्र टाकायचं आहे. थोडंसं तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत, अखंड तांदूळ, कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घेऊ नका. थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. या सर्व वस्तू घेऊन महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर हे जल आहे तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. इच्छा पूर्ण होण्यासाठी महादेवांकडे प्रार्थना करायची आहे. हे तांदूळ जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. या दिवशीची शिवामूठ जी आहे तर ती तांदूळ असणार आहे आणि जो व्यक्ती या दिवशी भक्तिभावाने तांदूळ शिवलिंगावरती अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या देखील पूर्ण होत असतात. पुरुष देखील हा उपाय करू शकतात. तुम्ही जर हा उपाय करणार आहात तर कारण शिवामूठ तांदूळ असणार आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला या दिवशी दुधाचे पदार्थ वर्ज करता आले तर आवर्जून करा. या दिवशी बघा आपण भगवान महादेवांना दुधाचा अभिषेक करत असतो, त्यामुळे या दिवशी मानवाने दुधाचे पदार्थ सेवन करू नये असं देखील म्हटलं जातं. प्रत्येक जणांना हे पाळणं शक्य होत नाही, परंतु तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून तुम्ही या दिवशी दुधाचे सेवन हे टाळू शकता. दूध खाणं टाळा, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते तुम्हाला जाणवतील. तसेच या दिवशी आपण शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करणार आहोत, परंतु हे बेलपत्र चुकूनही सोमवारच्या दिवशी तोडू नका. सोमवारच्या आदल्या दिवशी बेलपत्र तोडावीत. सोमवारी बेलपत्र तोडली जात नाही. आदल्या दिवशी बेलपत्र तोडून ठेवा किंवा शिवलिंगावरती कोणी अगोदर अर्पण केलेलं असेल तर तेच उचलून स्वच्छ धुवून काढा. पुन्हा ते तुम्ही अर्पण केलं तरी सुद्धा चालेल. तसेच बेलपत्र अर्पण करताना त्याचा देठ जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला काढून घ्यायचा आहे. देठाला जी गाठ असते तर ती काढून घ्यायची. बेलपत्र पालतं तुम्हाला ओलं करून मगच शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील, दोघांचा अजिबात पटत नसेल, कोणत्याही कारणावरून तुमचं वादविवाद होत असतील तर या दिवशी तुम्ही एक उपाय करायचा आहे. पती आणि पत्नी दोघांनी मिळून महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं, महादेवाची विधिवत पूजा करायची आहे आणि यानंतर शिवलिंगावरती अर्पण केलेलं जे बेलपत्र आहे तर ते बेलपत्र तुम्हाला घ्यायचं आहे आणि दोघांनी ते बेलपत्र मंदिरामध्ये बसून तुम्हाला खायचं आहे. ज्या बेलाच्या पानाला 3 पाने असतात किंवा 5 पाने असतात असं बेलपत्र घेऊन तुम्हाला एक पान जे आहे तर ते मंदिरामध्ये खायचं आहे. प्रत्येक सोमवारी हा उपाय करून पहा. 100% तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या नक्कीच दूर होतील. हा उपाय देखील शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि खूप महत्त्वाचा प्रभावी उपाय आहे, त्यामुळे तुम्ही नक्की करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन